आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। भिलवडी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, गहाळ झालेले 22 मोबाईल शोधून मालकांच्या ताब्यात। भिलवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने गहाळ झालेल्या मोबाईल शोध मोहिमेत उल्लेखनीय यश संपादन करत तब्बल 22 मोबाईल हँडसेट शोधून संबंधित मालकांना परत केले आहेत। या मोबाईलची एकूण किंमत सुमारे 5,50,000 रुपये इतकी असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी दिली। याबाबत भिलवडी पोलीस ठाण्यात मोबाईल गहाळ दाखल करण्यात आला होता। फिर्यादी तेजस भगवान मोरे वय 33 राहणार भिलवडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली यांनी मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार दिली होती। भिलवडी परिसरातील गर्दीची ठिकाणे, प्रवासादरम्यान तसेच आठवडी बाजारात नागरिकांचे मोबाईल हरवण्याच्या घटना वारंवार घडत होत्या। कोल्हापूर पंढरपूर मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण म्हणून भिलवडी येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते। या गर्दीचा फायदा घेत मोबाईल गहाळ होण्याच्या घटना वाढल्याचे समोर आले होते। या प्रकरणाचा तपास करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह राज्याबाहेरूनही मोबाईलचा शोध घेतला। पोलीस शिपाई धीरज खुडे यांना मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे, पोलीस शिपाई धीरज खुडे, संतोष जाधव, सतपाल सावंत, गणेश शिंदे व अजित लिंबळे यांनी सहभाग घेतला। या कारवाईस जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांचे मार्गदर्शन लाभले। गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी भिलवडी पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले असून पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। पोलीस ठाणे हद्दीमध्ये जे गावं आहेत त्या बऱ्याच गावामध्ये बाजार भरतो किंवा लोक बाजारपेठेत येत असतात, तसेच इतर ठिकाणावर त्यांचे मोबाईल चोरी होतात, अगर गहाळ होतात। अशा तक्रारी बऱ्याच लोकांनी आमच्याकडे दिल्या होत्या। त्या पद्धतीनं वरिष्ठ अधिकारी आमचे पोलीस अधीक्षक साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब, त्याचप्रमाणे तासगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी या सर्वांनी आम्हाला वेळोवेळी सूचना दिल्या होत्या, मार्गदर्शन केलं होतं। त्याप्रमाणे आम्ही तसेच आमच्या पोलीस स्टेशनचे सर्व स्टाफ यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आतापर्यंत तक्रारदारांची 22 मोबाईल, जवळजवळ किंमत 5,50,000 रुपयाचे 22 मोबाईल आम्ही शोधण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आहे। आणि आज रोजी आम्ही ते सर्व मोबाईल त्यांचे जे मालक आहेत त्यांना खात्री करून त्यांच्या ताब्यात दिलेले आहेत। माझं संपूर्ण जनतेला भिलवडी पोलीस ठाण्यामधील आवाहन आहे की यापुढे देखील आपले मोबाईल चोरीला गेले, अगर कुठे गहाळ झाले, तत्काळ भिलवडी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, जेणेकरून आम्ही तांत्रिक माहितीच्या आधारे ते मोबाईल शोधू शकू। आणि नक्कीच खात्री आहे की आम्ही ते शोधून आपल्याला ते मोबाईल पुन्हा आम्ही देण्यासाठी प्रयत्न करू। पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आहे आणि मागच्या गौरी गणपतीच्या वेळी माझा मोबाईल घरातून गहाळ झालेला होता। त्यावेळी मी खूप अस्वस्थ होतो, कारण मोबाईलमध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट आणि माहिती होती थोडी, त्यामुळे मी लगेच तक्रार येऊन पोलीस स्टेशनमध्ये नोंद केलेली। त्या घटनेस आता 9 महिने होऊन गेले। आम्ही अपेक्षा सोडलेली की मोबाईल आम्हाला परत किंवा रिटर्न किंवा परत मिळेल, परंतु आपल्या भिलवडी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नामुळे माझा मोबाईल मला परत मिळाला। त्याबद्दल मी सर्व भिलवडी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनापासून ऋणी आहे। सर, माझा मोबाईल रविवारच्या बाजारातून गेला। मग मी भाजी खरेदी करतो, तिथे ठेवलं होतं, तर नेमकं म्हणजे खिशातनं काढलेलं आहे, माझ्या काही लक्षात आलेलं नव्हतं। मग मी पोलीस स्टेशनला अर्ज दिला। मग अर्ज दिल्यानंतर मग आत्ता ती मला 2024पासून आत्ता गावलेलं आहे आणि पोलिसांनी चांगली मदत केली आमची, त्याच्याबद्दल धन्यवाद।